आपण आता या व्हिडिओमध्ये सहभागी करून घेतलेला आहे समर्थ टोपे. मला वाटतं तू चौथीला असताना है ना पहिल्यांदा इकडे आलेला होता चौथीला. म्हणजे चौथीचे मुलं नागोनाच्या वाडीचे खास करून येत नाहीत, पण हे पहिले विद्यार्थी होते जे वाडीला चौथीला असतानाच इकडे आलेले. आणि तेव्हापासून टोपे चौथी, पाचवी, सहावी, मला वाटतं पाचवीला तुम्ही इकडे होते चिंचखेडला है ना. त्याच्यामुळे ते 1 वर्ष गेलं. पण जसे पुन्हा कारणगावला आले आणि मग खरं तर आम्ही ज्ञानदान शिशीसाठी त्यांना कारणगावला चिंचखेडची एक चांगली शाळा सोडून आणलेला होता. आणि तो 10th बॅच केली, आता पॅसिव्ह पण करू लागला. आणि तो सुद्धा आता चाललेला आहे कुठं, चाटेमध्ये, शहराच्या दिशेने चाललेला आहे. मला खूप आनंद होतो की बुवा ज्या शहरात मी शिकलो तिथंच आता आमचे विद्यार्थी शिकतायत. खूप भारी वाटतं. फक्त तिथं गेल्यानंतर जसं मी समर्थाला सांगितलं तसं तुला सांगायलो, आपलं लक्ष सोडायचं नाही. आपले आई वडील खूप सामान्य कुटुंबातले, खूप गरीब लोक आहेत, आपण शेतकरी लोक आहेत आणि आपल्याला माहिती आहे शेती परवडत नाही, तरी सुद्धा 1-1 रुपया आपले आई वडील जमा करतात ते तुमच्या शिक्षणासाठी लावायले. आपल्या गावाने विचार तरी केला तर कधी 1 लाख रुपये आपले आई वडील भरतील आपल्यासाठी, पण ते स्वतःच्या इच्छा आकांक्षांना बाजूला ठेवून आपल्या मुलांनी काहीतरी वेगळं करावं अशासाठी ते तुम्हाला तिथं पाठवले. तिथं एक वेगळं वातावरण असतं. मला आशा आहे की तुम्ही सगळे लवकरच त्या वातावरणाशी समरस व्हाल आणि आपलं लक्ष कधीच विसरायचं नाही की मी इथं आलो ते म्हणजे मी जेव्हा परत जाईल तेव्हा मी नोकरी लागूनच परत जाईल आता है ना. म्हणजे जे आता तुम्ही एकदा तुमचं गाव सोडून राहिले, आता गावात परत तसं यायचं नाही. तर आपण आपल्या लक्षाला कधीच विसरायचं नाही, हाच एक मंत्र आहे. आणि जेव्हा आपण आपलं लक्ष ठेवतो ना त्यावेळेला आपल्याला झोप येत नाही, आपल्याला अभ्यास जीवावर येत नाही. मी उदाहरण देतो. आपल्या जिल्ह्यातले पहिले IAS अधिकारी आहेत अन्सार शेख सर, शेलगावचे. जेव्हा ते 21व्या वर्षी भारतातील सगळ्यात तरुण IAS बनले पहिल्याच अटेम्प्टमध्ये, ते 2016ची गोष्ट. त्यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणात एक गोष्ट खूप भारी सांगितली होती. त्यांनी सांगितलं की माझे वडील रिक्षा चालवायचे शेलगाव ते जालना. त्यांचा मोठा भाऊ एका किराणा शॉपमध्ये काम करायचा आणि ते पुण्याला एक ॲस्पिरंट म्हणून म्हणजे फॉलो करायचे UPSCला. तर ते म्हणायचे की मी दुसऱ्या माझ्या मित्रांना बघायचो, समजा ते लायब्ररीमध्ये इतर गप्पा मारत बसायचे, काही रूममेट्स होते ते अभ्यास सोडून झोपायचे किंवा XYZ ॲक्टिव्हिटी करायचे. तर ते म्हणायचे माझ्या सतत नजरेसमोर एक गोष्ट होती की समजा मी ज्या गोष्टीला घेऊन इथं आलो, जर मी त्याच्यात थोडाही कमी पडलो ना तर मला सुद्धा काय करावं लागेल, माझ्या भावासारख्या एखाद्या दुकानावर काम करावं लागेल किंवा बिगारे म्हणून एखाद्या गवंड्याच्या हाताखाली काम करावं लागेल किंवा नाही काही तर मग वडिलाची रिक्षा जी आहे ती चालवावी लागेल. म्हणजे हे 2-3 गोष्टी म्हणले माझ्या. कधी कधी अभ्यास जीवावर यायचा, मी लगे सांगायचो स्वतःला की जर हे नाही केलं तर मग काय करावं लागेल, एक तर रिक्षा चालवावी लागेल किंवा मोठ्या भावासारखं दुकानामध्ये राहावं लागेल. 18 तास म्हणे मी अभ्यास केला. म्हणजे मला चष्मा नव्हता, आता एवढ्या मोठ्या काचेचा चष्मा लागला. तो का? अभ्यासामुळं. तुम्ही पण त्यांच्या तर आपल्याला काही फार फरक आहे का? काहीच फरक नाहीये. आपण पण त्यांना लक्ष ठेवायचं. अन्सार शेख सरांचं आणखी एक अतिशय मोटिवेशनल वाक्य आहे. तर ते म्हणायचे की 8 तास उन्हात काम करण्यापेक्षा 8 तास सावलीला बसून अभ्यास करणं सोपं आहे की नाही सोपं? बुवा इथं फॅन लागलेला आहे, ते पण आपल्या जीवावर येत असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल, मग 8 तास समजा तुम्ही गेले, आई वडिलांनी 4-5-6 लाख रुपये खर्च केले, आले, काहीच नाही झालं, मग कुठं आपण काय उन्हात काम करावं लागेल. त्याच्यापेक्षा जिथं तुम्ही चालले तिथं 8 तास जर तुम्ही सावलीत बसून अभ्यास केला तर मग पुढचं अख्खं जीवन कुठं जाईल, एका ACच्या रूममध्ये जाईल. म्हणजे एकदम छत्र छायेखाली जाईल, शीतल छायेखाली जाईल. त्याच्यामुळे एकच आता जाताना लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचं लक्ष दिसलं पाहिजे आणि तुम्ही परत जर आपण आलो तर मग आपल्याला काय करावं लागेल, उन्हातान्हात काम करावं लागेल ना. त्याच्यामुळे तिथं तुम्ही गेल्यानंतर आई वडिलांनी 1-1 रुपया जमा करून तुमच्यासाठी लावू लागले. तुम्ही त्या 1-1 रुपयाची परतफेड करीन मी.
माझ्या वडिलांनी माझ्यासाठी जे आज 4 लाख केले, मी एवढा मोठा होईल की पुढचं सगळं आयुष्य मी माझ्या आई वडिलांना एकदम टॉप क्लास लाईफस्टाईलमध्ये ठेवल, चांगला याच्यामध्ये ठेवल. आज आपल्याला राहायला घर नाही, त्यांना एका चांगल्या उच्च अशा बंगल्यामध्ये ठेवल, अशी एक अपेक्षा ठेवा. आणि आपण नेहमी सांगतो ना की माणसाचं दारिद्र्य संपवण्यासाठी फक्त एकच गोष्ट पुरेशी, ते म्हणजे शिक्षण. तर तुला कसं वाटतं, गेल्या 4-5 वर्षाचा काय अनुभव आहे तुझा? मी गेल्या 4-5 वर्षात मला इंग्रजी आता जास्त वाचता येते आणि बोलता पण येते. आणि आता मला पॅसिव्ह करून आमचा हा शेवटचा हप्ता आहे आणि त्याच्यानंतर आमच्या सेंड ऑफ होऊन आमची परीक्षा होऊन 3 तारखेला आमचा निकाल लागणार आहे. आता हा माझ्या मागे येऊन उभा राहिला, हा सुद्धा आमच्या बॅचचा विद्यार्थी आहे, अरमान सय्यद. गेल्या 17 वर्षामध्ये सलग 2दा टेन्स करण्यात अनुभवाची पाठी. पहिला विद्यार्थी आहे जो सलग 2 टेन्स बॅचला बसलेला आहे आणि आता तो पॅसिव्ह बॅचमध्ये आलेला आहे. त्याच्या वडिलांनी सुद्धा हिंमत दाखवली आणि त्याला सुद्धा आता शहराच्या दिशेने पाठवायला लागलेले आहे. मला वाटतं माझ्यानंतर तो पहिला मुस्लिम विद्यार्थी ठरेल आमच्या गावचा, जो ग्रामीण भागातील शिक्षण सोडून आता शहराच्या दिशेने जाणार आहे. एवढा हुशार विद्यार्थी तो राहिलेला नाही, पण गेल्या 2 वर्षामध्ये त्याने खूप मोठी प्रगती केलेली. खूप म्हणजे कॉन्फिडन्स ते केलेले, पण कधी कधी आम्ही म्हणतो की त्याने ओव्हर कॉन्फिडन्स अचीव केलेला आहे. मला पूर्ण अपेक्षा आहे की हे तिन्ही मुलं समजदार झालेली आहेत आता, आणि तुम्ही तिन्ही मुलं तिथं गेल्यानंतर असं काहीतरी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स द्याल आणि स्वतःचं आयुष्य तुम्ही अगदीच एकदम सुवासिक कराल, एकदम भारी तुमचं आयुष्य होईल. जेव्हा आपण मोठे होतो बघा, समजा तुम्ही जर उद्या नोकरी लागले, तर तुम्ही जेव्हा गावात याल ना, तर गावातले 10-12 लोक तुमच्या जवळ येऊन उभं राहतील. कुतूहल, म्हणजे तुम्ही समजा हा समजा एखादा मोठा अधिकारी झाला, तर याला साहेब म्हणतील लोक. काय म्हणतील? म्हणजे नावाने पण हाक नाही मारणार. आणि मग जे आपल्याला कालपर्यंत आपल्याकडे पाहत नव्हते, ते आपल्याला चहा घ्यायला चला म्हणते. काय करतील? आधीच घरी सांगते की बाबा ते साहेबाला बोलू राहिले, चला साहेब. हालाकी आपण त्यांना काही देऊ शकणार नाही, पण ते आपल्याला रिस्पेक्ट देतील. ती कशामुळे माहिती आहे का? तुमच्या पदामुळे. जे तुमचं पद आहे ना समजा, तर तसं काहीतरी व्हायचं. आता प्रत्येकाला वाटेल ना की जेव्हा आपण गावात आलो की 4 लोक येणार, आणि ते एकदाच नाही, प्रत्येक वेळी होणार. समजा तुम्ही सुट्ट्यात याल, दिवाळी दसऱ्याला आले की तुम्हाला 4-5 लोक लगेच, साहेब संध्याकाळी या बरं का चहा घ्यायला. आणि मग तुम्ही पण त्यांच्या घरी जाल, तुम्हाला पण भारी वाटेल. आणि मग ते त्यांच्या मुलांना सांगते किंवा हे लय गरीब माणसं होते, ह्या लय शिकला म्हणते. तर शिकला म्हटल्यानंतर मग ते त्यांच्या मुलांना म्हणतील की साहेब आता काहीतरी आदर्श घे.